मनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत। आज ऐक अरे जरा आवाज कमी करते कसं बाय भुरुम भुरुम होय ना, भुरुम भुरुम। काय हॅलो हॅलो करायचं तुला, हॅलो करायचं। आज आमच्याकडे ड्युटी लागलेली आहे। सकाळी सकाळी मी अपलोडिंगला मोबाईल वरती ठेवून आले सकाळी आजचा व्हिडिओ, आणि मामा आला होता थोडा वेळ मामाशी गप्पा मारत बसले। आणि इथे आरव, इथे बाळ, अजून काही आंघोळ वगैरे नाही आम्ही आमच्या कोणाची, निवांत चाललंय सगळं सकाळी सकाळी, होय की नाही, निवांत चाललंय आपलं, काय नाही। मामाच्या घरात आहोत आता, मामा पण यायला लागलाय, दुपारपर्यंत येईल मामा पिल्लूचा, होय ना डुमू। कोण ते काय म्हणते राजनंदिनी, काय समजा ना कोण दिसतंय समोर। आता आरव परत क्लिनिंगला लागलाय इथे, है ना, त्याला मज्जा वाटायला लागली क्लिनिंग करायला। काय आलं रडला, कोण आलंय, मामा। कसं रिॲक्ट केली मुलाला, होय उंदीर उडत गेला। मामा मामा आलाय तिकडे तिकडे ते या या इकडे या 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 ग पिल्लू, हा इकडे इकडे ये इकडे, मला एक टाक रे, मी एक खातो, एक टाक इकडे, एक टाक मला एक देख पाहिजे। लहानपणीचा मित्र म्हणजे अगदी तिसरी पासूनचा असेल तर त्याचं लग्न आहे उद्या, आणि ते कोल्हापूरमध्ये आहे, तर मग मी अटेंड करायचं होतं, पण खरं तर कोल्हापूर म्हणजे संध्याकाळी रात्री मी निघणार आहे आणि घरी मला थांबायला मिळालं नाही, त्याच्यामुळे मग लग्नाचं कॅन्सल केलं। म्हटलं हळदीला फक्त जाऊन या, गावामध्येच हळद आहे। तर माझी अजून एक मैत्रीण प्राजक्ता आणि अंजली, आम्ही तिघी मिळून चाललो होतो हळदीला आता, आणि मग मी अशीच तयार झाली छान, आणि ही पर्स जी आहे ती सोबत घेतली लग्नासाठी, म्हणून मी जर जावं लागलंच तर म्हणून साडी आणली होती जी तुम्हाला दाखवली होती, पण मे बी ते कॅन्सल करावं लागतं, कारण आई पण आजी पण आत्ता आले, ती पण तिच्या माहेरी गेली होती, आणि मी जाणार आहे उद्या म्हटल्यानंतर ती आले। मग आता हळदीला जाऊन ते आल्यानंतर मग ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। आता तरी निघाली आहे। अंजली रागावले कारण आम्ही दोघी साड्या नेसून आलो छान, आणि तिला सांगितलं नाही। मला काय वाटतं ती राघवला घेऊन येणार, तिला ड्रेस कम्फर्टेबल वाटेल। अंजली सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, प्लीज असं माझ्या ब्लॉगमध्ये 4 चांद लाव प्लीज। नाही तशी ती खूप समजूतदार आहे, त्यामुळे तिने समजून घेतली आम्हाला। नेक्स्ट टाइमला तुला अगोदर सांगते। अंजली जेवण सोडले तर आई साहेब आमच्या माहेरला गेलेल्या, राहू दे की डोक्यास बांधतेस आहे, बरोबर आहे की, माहेरला गेलेल्या तिच्या भावाच्या घराची वास्तुशांती होती, आणि तिथून मग ती थांबणार होती आणि 2 दिवस, कधी सोमवार येणार होतीस ना, सगळ्या बहिणी त्या जमलेल्या, आणि मी उद्या जाणार आहे म्हटल्यावरती आज धावत पळत आली भेटूसाठी बाई आरवला तुला आलो, जातीस म्हटल्यावर आलो, आणि फिरे म्हणून सांगितले जाणार आहे धनु दीदी, आणि ती राहतीस काय येतीस बघ, त्यालाही बोलायचं बघ काय राहतीस काय येतीस बघ, नाही तर ती झोपणार आहे म्हटल्यावर घातली नाही ग, बरोबर आहे की तिचं। आई असंच बांधून झोपते, डोक्यास जाम करून झोपते सगळं। चल येतेस मुंबईस, येतो की,
आता एकदा जाऊन आलोय बाई, आता काय नाही बाई मी. हा मला म्हणजे तुझा फ्लॅट झाला, घे बाई एकदा, येतो मी आता कोल्हापुरात येतो आता एकदा. हा आता काय मुंबईच नाही आलो की जाऊन आता बघून याला की जाणं बघून आता काय नाही बाई. उद्या सकाळी मी पण लवकर. हाय काय तिला बोलू तर घेतल्यावर का नाही काय काय तुला कळतंय? ती सगळं कळतंय तुला, कॅमेऱ्याकडे बघायचं हे ते बरोबर बोलते बघ की. बघ बघ कसं आहे. होय 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 एक्सप्रेशन हे ते. खाली होती का नाही घुलो तर रडवू लागली, रडवली म्हटलं दिलो तिचे अंगावर राहत नाही असं खेळतो म्हणते नुसतं. नाही राहणं अंगावर बघ आणि उपरीच पडतं असंच झोपते सुद्धा, असंच ते पोटावरती झोपते. होय ना, होय नाही पिल्लू, आहे की नाही? हसते बघ लगेच. ये इकडे ये ये ये. ओके ये ये मामाचे केस ओढे बाशी धर, ही धर केस, ते केस ओढ मामाचे, ओढ मामाचे केस. मामा मामा ओढ केस, ओढ ओढ जोरात ओढ, ओढ तू ओढ 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 तू पिल्लू ओढ, जोरात ओढ केस, ओढा ओढा केस ओढा मामाची. ताडासम मध्ये असते ती काय. मी जो ड्रेस म्हणत होते तो मला मिळालेला आहे आणि नंतर मी घातल्यानंतर दाखवेनच, आणि तो ताईंनी शिवून आणलाय. तर मी लास्ट टाइमला एकदा बघितलं की एक पिंक कलरचा ड्रेस त्यांनी माझ्यासाठी आणला होता, आणि हा पण आहे. आणि लवकरच इन्स्टा पेज त्या काढणार आहेत, कारण त्यांचं जे आउटफिट डिझाईन करणं वगैरे खूप वेगळं आहे. आणि अनुष्काला तुम्ही ओळखताय, आम्ही लास्ट टाइमला गेलो होतो वृद्धाश्रमामध्ये तेव्हा, आणि तिचंही चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे. आणि तिचे ड्रेस बघूनच मी ताईंना म्हटले की हा पण मला शिवून द्या, कारण हा डान्स व्हिडिओसाठी मला घालायचा आहे. ताई तुमचा नंबर आहे ना, तुम्ही हे करता, मी हवं तर त्यांचा नंबर देते. सगळ्या प्रकारचे ड्रेस त्यांनी करून देतात, म्हणजे अगदी तुम्ही मी हा घातल्यानंतर नंतर तुम्हाला समजेल मी कोणत्या प्रकारचा शिवून घेतला आहे ड्रेस. सो इन्स्टा पेज लवकर काढा, मग आपल्याला देता येते. तुम्ही बघितलं की अनुष्का तिच्या मम्मी पप्पांसोबत आलेली, आणि मी महिनाभरापूर्वी त्यांना हा ड्रेसचा फोटो पाठवला की असा ड्रेस मला हवा आहे. तो हे एका व्हिडिओसाठी हवा होता मला. मग त्यांनी शिवून तो म्हणजे स्वतःच कपडा घेतला, आणि त्याच्यानंतर प्रॉपर माझं माप मी त्यांना सांगितलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शिवून घेतला. आता मी हा माझ्याकडचा बेल्ट अटॅच केलाय, ऍक्च्युअलमध्ये मला लेगिन्स आणि ओढणी हे करायचे डान्ससाठी, तर मी फक्त तुम्हाला लुक दाखवायचा म्हणून माझ्याकडचा एक दुसऱ्या ड्रेसवरचा बेल्ट आहे जो इथं मॅच झालाय, तर ते अटॅच केलंय. खूप सुंदर असा शिवलाय त्यांनी ड्रेस, आणि असेच खूप सारे ड्रेस डिझाईन करतात त्या. त्यांचा नंबर मी देते, आणि मला माहित नाही की कुरिअरची सर्व्हिस वगैरे त्यांनी करतायत की नाही, पण नंबर दिल्यानंतर तुम्ही विचारू शकता. आता इथल्या भागातले जर कोण असतील, म्हणजे बेळगाव भागातले वगैरे किंवा इथले कोवाड भागातले वगैरे, तर त्यांच्याकडे ऑर्डर तुम्ही देऊ शकता. तर हा असा ड्रेस त्यांनी छान शिवलाय, मस्त पूर्ण लेअर. आता ही अपर लेअर आहे ड्रेसची, आणि ही सेकंड आहे, म्हणजे एकामेकावर लेअर आहेत ते. आणि हा ड्रेस मला वाटतं तुम्ही शाहरुख खानचा एक मूवी होता ज्याच्यामध्ये त्यांची जी ऍक्ट्रेस होती तिनं सेम असं पॅटर्न घातला होता, तर त्याच्यानंतर ही जास्त फॅशन आली. आणि पाठीमागे असं आहे पूर्ण रेड कलर, मरून कलर आहे, मरून डार्क. बघ रेड वाटतोय, रेडच आहे, रेड म्हणजे ब्लड रेड असल्यासारखं वाटतं. रेडच आहे तो, प्रॉपर रेड आहे. अजून तसा रेड वेगळा आहे का तो? ब्लड रेड आहे तो, ब्लड रेड आहे, ब्लड रेड वेगळा आहे कलर. जय हनुमान, जय हनुमान. तर फायनली आईला तरी आली सोडा, काल मावशीला मुहूर्त मिळाला यायसाठी, आली काय ना काय करून मावशी बरोबर बाळासाठी. आता उठूनच येते ती, येणार आता उठे. हे बघ पाय बघ कसे करते. ये लवकर या, चला जाऊया मी फिरायला, चला चला येणार तू. होय होय होय, सायकल चालू झाली लगेच, चल पट नाही इकडे, लवकर लवकर लवकर. बुधवारी सकाळी मी येऊन पोहोचले होते. तर बुधवारचा एक दिवस मला वाटते 1 वाजता घरी आले होते, त्याच्यानंतर थोडा आराम केला. गुरुवारी कोल्हापूरला गेला, शुक्रवारी मैत्रिणींसोबत, शनिवारी घरी, आणि रविवारी संध्याकाळी मला निघायचं होतं. तर शनिवारी नंतर थोडंसं तब्येत पण हे वाटू लागली, कारण खूपच धावपळ झाली. त्यामध्ये ब्लॉगिंगचा म्हणजे कालचा व्हिडिओ मला टाकता आला नाही, म्हणून कालचा आणि आजचा म्हणजे शनिवार आणि रविवार एकत्र मिळून मी टाकते, कारण तेवढे
हेच नव्हतं. मग सगळ्यांसाठी चहा ठेवला, कारण मावशी सगळेच येऊन भेटून गेले, कारण थोड्याच वेळासाठी राजेश पण 1-2 दिवस थांबून जाणार होते, त्यामुळे मावशी मामा वगैरे येऊन भेटून जात होते सगळेच. आणि ते दरवेळी असतं, भारी वाटतं जेव्हा अशी भेटून जातात आपली माणसं तेव्हा. चल दादा बरोबर येणार. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय हा? आरो बघ देवासारखा गप बसलाय, होय ने. दादा घेऊन बसलाय. काय काय समजत नाही आम्हाला, तुम्ही काय बोलताय ते काही कळत नाही आम्हाला. राजनंदिनी हाय हाय हाय. बस तू तसाच घेऊन. आता घे की, मगाशी म्हटलंस दे मम्मी माझ्याकडे, मग थांब घेतो. कसा आहे चहा, कसा आहे? बरं मंडळी, सुट्टी संपली पटपटपट. आता आज मी जाणार होते लग्नारा मित्राच्या. सकाळी मावशी म्हणजे आई आलेली सकाळी, काल आलेली ती पण सकाळी, परत बाहेर जाऊन परत नंतर आली. त्याच्यानंतर मावशी दुपारी आली होती. मग थोडा वेळ मी टाइम स्पेंड केला, जास्त मी व्हिडिओ काही केलेलाच नाही. आणि म्हटलं आल्यापासून कसं कामामुळे गावाकडे आणि पप्पांच्या तब्येतीच्या या 2-3 रिझन आहेत, त्याच्यामुळे येणं होते. आणि मग त्यासाठी 2 दिवस माझं जास्त फिरणं झालं इकडे तिकडे, आणि माझी बाकीची पण कामं आहेत त्याच्यासाठी. तर मग आज म्हटलं लग्नाचं, म्हटलं मित्राला काल आम्ही पाकिटच देऊन आलो. म्हटलं लग्नाला काही जमणार नाही, कारण कोल्हापूरला लग्न होतं, नरेंद्र पण नव्हते फ्लॅटवरती आणि राजी पण इकडे होती, त्याच्यामुळे मला थांबायचं कुठे दिवसभर हा प्रॉब्लेम होता. म्हणून मग मी गेलेच नाही लग्नाला, दिवसभर थांबले. आता 6:30 वाजता इथून निघते, 10:30ला बस आहे कोल्हापूरमधून. आणि पुढे उद्यापासून नवीन वर्ष सुरू होते कॅलेंडरप्रमाणे. आपलं नवीन वर्ष जे होतं ते पाडव्याला होतं, पण दोन्हीही जगासोबत आपण चाललं पाहिजे, दोन्हीही गोष्टी आपण सेलिब्रेट केल्या तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. सो नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत आणि जी स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे, जे तुम्ही रिझोल्युशन नवीन वर्षाचे बनवलेले असाल ते सगळे कंप्लीट होऊ देत. आणि देव तुम्हाला शक्ती देव, तुम्हाला प्रोत्साहन देव, आणि नेहमी चांगली कामं करण्यासाठी प्रेरणा देव, आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ देत. प्लस माझं मी एक रेझोल्युशन, जे आता मी खूप सारे ठरवलं, पण एक तुम्हाला सांगते की सोशल मीडियावरती आल्यानंतर ट्रोलिंगचा सामना किंवा निगेटिव्ह कमेंट्सचा सामना हा ऑब्व्हियसली आहेच, त्यांना मी उत्तरंसुद्धा देतेच, जो जसं आहे त्याला उत्तर देतेच. पण एक ठरवलं की बऱ्यापैकी कमी आर्ग्युमेंट्स ठेवेन. की मी कालच्या एका व्हिडिओच्या खाली कमेंट खाली पण दिलं की 1+1 जरी 5 म्हटले, समोरचा जो माणूस आहे जो मुद्दामून त्रास देऊ इच्छितो, सध्या खूप चालले त्रास देऊ इच्छितो, म्हणजे ज्यांना काही फरक नाही पडत आहे की करेक्ट आहे चुकीचे, फक्त आणि फक्त त्रासच द्यायचा आहे. म्हणजे मी ते अनुभवलं स्वतः, मग त्याच्यामुळे म्हटलं की आपण मेंटल आपलं हे करून काही उपयोग नाही. तर जर समोर माणूस तो स्वतःच म्हणणं खरं करत असेल ना, तर ठीक आहे बाबा, तुझाच रेडा गाभना असं म्हणतो आहे आमच्याकडे, आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये, चंदगडी भाषेमध्ये. तर मग 1+1 = 4 जरी म्हटलं ठीक आहे, तुमचंच खरं आहे, कारण मला तरी काय या गोष्टीने फरक पडत नाही. मी मुफट आहे म्हटलं तरी चालेल, मी सरळ तोंडावरती बोलते जे काय असेल ते, मी माझं रिअल लाईफ जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि ह्याचा जर कोणी गैरवापर करत असेल किंवा कोणी जर मुद्दामून त्रास द्यायला प्रयत्न करत असेल माझ्याकडून, तुम्हाला तसेच गोष्टी येते. म्हटलं की हा एक नियम आपण ठरवायचा. चला ओके, बॅगमध्ये थोडंसं सामान आता भरायचं आहे. ऑलरेडी मी ही साडी गावीच होती, हळदीच्या दिवशी नेसली होती ती. कालचा आणि आजचा ब्लॉग एकत्र मिळून केला आहे मी, कारण तब्येत थोडीशी डाऊन झाली, त्याच्यामुळे मग मी एडिटिंग करत म्हणजे हे केलं नाही. ही साडी जी होती ती इथेच होती, आणि त्याच्यानंतर ही ब्ल्यू कलरची साडी मी आणले होते लग्नाला नेसायची म्हणून, पण लग्नाला जायचं कॅन्सल झालं, कारण म्हटलं जास्त दगदग करून उपयोग नाही. म्हणून आता हे सगळं मी पॅक करते आणि निघूयात. आता 1 तासभर आहे, 6:30ला गाडी बोलवली आहे मी, आणि निघूयात, कारण मला अजून पण वीकनेस थोडासा जाणवतोय. तेवढा बास झालं, भाजी ते नाचते बास घे, तेवढ्या घेवड्या बास झाल्या. शेताला तशी चव येणार नाही तिकडच्या घेवड्यात नाही, नको, बास बास बास, तेवढ्या बास. येणार मुंबईला? दादा काय म्हणतोय? बारव दादा, राजनंदिनीला घेऊन जाऊया. ओ बाई ग, चला चला, आता मुंबईला आम्ही निघालेलो आहोत, वेळ झालेला आहे. ते मी इकडे मच्छर आहे, वरती वरती डोक्यावर बघ बाळाच्या.
तो मी तिकडे गेला, तो मम्मीकडे गेलो. येतेच 8 दिवसांनी येऊया परत आपण. हा मम्मीला सांग सोय करून द्यावं माझी. काय नाही जरा निवांत आहे. गपरे गपकी फुलाय मामा गप की तिला येणार नाही परत, ते यायचं बंद करेल. बंगाच हात लावण्यासारखं हातापायच ना तोंडाच हात लावायला नाही. चला आता आपण निघालेलो मुंबईसाठी. आपली बस आहे 10:30 वाजता आणि 8 दिवसांनी परत यावं लागतंय. मी बी असं वाटतंय. कामं सगळी आवरत नाहीत पटपट माझी. आरोचं स्कूल आहे त्याच्यामुळे आपण निघालेलो आहोत. आरो काय एकटा जाऊ शकत नाही. आणि एक 8-10 वर्ष गाडीत जातोय तो. होय 8-10 वर्ष तूच घेऊन येतोस की नाही मला. आता रिमोट आमचा ये उंची बघ की. आणि 2 वर्ष माझ्या उंची एवढं होतं आत्ताच माझ्या. तुम्ही काय म्हणताय मॅडम? मॅडम हे कृष्ण जगन्नाथ, हे हरिराम पिल्लू. चला जाऊया. माई जाऊ लागली म्हणून जरासं नर्वस झाली ती. तर चेहरा पडलाय हसेना. 8 दिवसांना 8 ड्रेस घाला सगळे ते घातलेले आणलेले. आज धुवाय सांग मम्मीला. बुजगावने दिसून देत. पण जाणार काय पिल्लू? 1 वर्षाच्या मुलीपर्यंत आणल्यात मी ड्रेस. तिला येत नाही ते ड्रेस. 2-3 आणल्यात ते येतात जीन्स मध्ये. 2 येतील विचार करून आणल्यात. राजनंदिनी तू जाणार माई सोबत? राजनंदिनी म्हटल्यावर लगेच बघते. हो 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 जाणार आहे माई सोबत? जाणार नाही असं पिलू. चल के जाऊया. चला 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 कुठे कुठे असं बराजी. पुढच्या वर्षी येतो मी. मम्मी पुढच्या वर्षी येतो मी. 8 दिवसात परत येणारच आहे. कशा तोंड पाडलीस आई? पुढच्या वर्षी येतो तर मी. 8 दिवसात ये जाऊ. नाही आरोची ठेव. उद्या उद्याच्याला आलेच की. कुठे लावलीस बँड? कपाळासच लावलीस नाही. नाही तिने लावली मम्मी. सॉरी बाळा तुला काय नको म्हणते मला आता. चला 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 निघूया. चला चला आई. टाटा बाय बाय. एवढ्या लवकर तू आलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद. चला 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 चला. हे पाहिजे आणि थांब एक 7-8 वर्ष. होय बाय बाय. तिकडे लक्ष नुसतं. कॅमेरा कुठे आहे बघते. कॅमेरा कुठे आहे बघते नुसतं. हाय नाही बाय बाय. ये ना ये ना. कुठलं टेन्शन मी घेत नाही. तू टेन्शन घेऊ नकोस माझं. चल राहू दे. चला जिम कर. अभ्यास करायचा चला.